रवींद्र वायकर यांच्या पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे। आणखी काही धक्के बसू शकतात। ठाकरेंच्या शिवसेनेतील आणखी 2 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं जातंय आणि हे आमदार लोकसभा निवडणुकीपूर्वी येणार की नंतर येणार याचा निर्णय अद्यापही झालेला दिसत नाहीये। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी 2 धक्के बसणार। वायकरांनंतर आणखी 2 आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात। कोण आहेत हे 2 आमदार? पक्षबदलाचा निर्णय होणार? मातोश्रीशी एकनिष्ठ असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांना धक्का बसला। वायकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता उरलेल्या आमदारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जातंय। यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतले 2 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशी चर्चा सुरू झाली आहे। हे दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लोकसभा निवडणुकीपर्यंत या आमदारांना थांबण्यास सांगण्यात आलंय। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं या चर्चांचं खंडन केलंय। उलट शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केलाय। रवींद्र वायकर गेले असले तरी जोगेश्वरीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि जनता ठाकरेंसोबतच असल्याचं अनिल परब यांनी सांगितलंय। ठाकरे गटाचे आणखी 2 आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहेत, ते शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा नाही असं कोण सांगतंय? चर्चा नाही, कोण सांगतंय? रवींद्र वायकर हे गेले, ते का गेले सगळ्यांना माहिती आहे। अजून जे 2 जाणार असतील 2 कशाला? त्यांनी सांगायला पाहिजे जे आहेत उरलेले उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांसह हे सगळेच येणार आहेत म्हणून सांगावं त्यांनी। तेवढंच बाकी राहिलंय। ते सगळेही शाखा प्रमुख पदाधिकारी आपण बघताय की ते शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत, ते उद्धव साहेबांबरोबरच राहिलेले आहेत। वायकर ज्या दिवशी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी ते गोरेगावच्या बैठकीमध्ये सगळेच्या सगळे पदाधिकारी हजर होते आणि त्यांनी तुम्हाला इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत की आम्ही उद्धव साहेबांबरोबरच राहणार आहोत। त्याच्यामुळे गोरेगाव आपल्या जोगेश्वरीतली शिवसेना ही कोणा एका वैयक्तिक मालकीची नाही, बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि इकडचे शिवसैनिक फार कडवट आहेत आणि ते मला वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीत ते हलतील। आजही ते मजबूतीने उभे आहेत, दररोज तिकडे बैठका चालू आहेत आणि सगळी यंत्रणा तशीच्या तशी आहे। सध्या मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 आमदार आहेत। आदित्य ठाकरे, ऋतुजा लटके, अजय चौधरी, सुनील राऊत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर। आता या 8 पैकी आदित्य ठाकरे वगळता कोण 2 आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी काही आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल। चेतन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।